अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी, बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी। तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका मुक्ताबाई नमो। साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा अभंग आहे। आपण बहुसूत श्रोते आहात। आपण पुण्य पावन पवित्र अशा चांगदेव महाराजांच्या तपस्थलीमध्ये आणि मुक्ताई साहेबांच्या अत्यंत पवित्र अशा तापी पूर्णा संगमामध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपण सदैव सत्संग करणारी साधक असल्यामुळे संत वाङ्मयाचा विचार खूप खोल सांगितला गेला पाहिजे असं काही मला आपल्याला या ठिकाणी वाटत नाही। पण मात्र ज्येष्ठ श्रेष्ठांची आज्ञा म्हणून मी आज खरं तर या ठिकाणी उभा आहे। खूप मोठा कालखंड गेला आणि या पवित्र भूमीची आणि अधूनमधून जरी संपर्क येत असला तरी पुन्हा संपर्क आला। विठाला विठाला मला असं वाटतं उपस्थितांमध्ये यदा कदाचित बरेच लोक मला ओळखतही नसतील, परंतु हा असा दिव्य योग आहे। ही अशी पवित्र आणि सिद्ध भूमी आहे। या सिद्ध भूमीची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासून मी या साधकांच्या समवेत आहे। परमपूज्य गुरुवर्य मोठे बाबा, परमपूज्य गुरुवर्य नथुसिंग बाबा, अत्यंत विरक्त अशा महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये निर्माण झालेली ही सर्व साधक मंडळी आणि ज्या महापुरुषाच्या निमित्ताने आपण पुण्यतिथी उत्सव साजरा करत आहोत ते सुद्धा अत्यंत दिव्य, क्रांतिकारी आणि अत्यंत परमपुरुषार्थी असे एक संत ज्यांचं नाव आहे हरिभक्तीपरायण लक्ष्मण बाबा आणि त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ मी या ठिकाणी आलेलो आहे। मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षा दिली, नंतर मी परीक्षाच घेत फिरलो, पण मात्र मी ज्यांच्या समोर अत्यंत बाल्य अवस्थेपासून संपर्कात आहे ते 5 लोक या ठिकाणी विद्यमान आहेत। अत्यंत वयोवृद्ध म्हणून संस्थानचे अध्यक्ष माननीय श्री आमचे कन्हैया महाराज सुखदेव महाराज आणि आमचे गायन गंधर्व संपूर्ण, खरं तर ह्या पदव्या अलीकडे जन्माला आल्या म्हणून माझ्याही तोंडात ती आली, काय नाहीतर तसं नाही आहे।
या पदव्यांच्या पलीकडचे हे लोक आहेत. जर समाजाला माझी भाषा कळेल तर आमचे पूज्य श्री परमेश्वर महाराज, समोर बसलेले उपस्थित मृदंग सम्राट आमचे तुळशीराम महाराज, परमपूज्य महाराज, आणि आमचे अत्यंत सुंदर असं लेखन ज्यांनी पूज्य बाबाजींच्या गाथ्याचं केलं आणि आयुष्यभर सुंदर साधना अंतर्मुखतेने जीवन जगणारी ही साधक मंडळीपैकी बाळकृष्ण महाराज. तुम्ही म्हणणार तुम्ही 5 सांगितले, इथं तर 4च आहेत. 5वे पूज्य बाबाजी आहेत. विठाला मला असं वाटतं बऱ्याचदा आम्ही भानावरच नसतो. आम्ही म्हणजे येणारी पिढीवर, आम्ही शब्दाचा अर्थ येणारी पिढी. पूज्य बाबाजी या ठिकाणी समाधीस्थ आहे. मला खूप आनंद वाटला त्यांचं समाधीस्थान, समाधी पाहिल्यानंतर आणि त्याच्यावर निर्माण केलेले छत्र पाहिल्यावर. इतकं सुरेख आणि पद्धतशीर काम मला बाहेर समाजामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. पण चला, पूज्य लक्ष्मणबाबांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत. मला ज्येष्ठांचा आदेश आहे की तुम्हाला त्यांच्या चरित्राबद्दल जे सांगता येईल ते सांगा. प्रयत्न करेल. मला असं वाटतं 1984-85 साली माझा या लोकांशी संपर्क आला. तेव्हा मी अर्ध्या कॅन्डवर होतो. मी या बाबांची शेंडी ओढलेली आहे, या बाबांची शेंडी ओढलेली आहे आणि वासुदेव महाराजांच्या मांडीवर बसलोय मी. या बाबाजींच्या मृदंग वाजवायच्या ठिकाणी घोडीच्या खाली बसलेलो असायचो. यांना जर कणकेचा गोळा खाली पडला तर मी वाकू देत नव्हतो, कणकेचा गोळा खालून द्यायचो. लहानसा होतो. हातोडी लागली का हातोडी ते वाजवायची, तेव्हा मी त्यांच्याकडे कुतूहलतेने आकर्षकतेने पाहायचो की कशी साधना आहे. मी साधना शब्द वापरतो. मृदंग, गायन, कीर्तन, प्रवचन ही साधना आहे. मी पाहायचो. आणि पूज्य श्री बोधे बाबा अत्यंत विरक्त असे महापुरुष संप्रदायामध्ये, पूज्य श्री अजून कृष्णादेवा, असं कापसासारखं शरीर होतं त्यांचं. अत्यंत कोमल जीवन त्यांचं, अत्यंत इतकं विरक्ती, इतकं वैराग्य, इतकी साधना, एवढ्या वयामध्ये तत्परता, आणि ती सर्व अनुभवली. बराच मोठा काळ गेला यांच्या सहवासामध्ये. निळा स्वामी होते आपले, एक घोगरे बुवा होते. घोगरे आडनाव आहे बरं, नाही तर तुम्ही घोगर बुवा समजणार. घोगरे म्हणून होते. अजून विनायक महाराज होते आपले खाचणे. बाळकृष्ण महाराज तर आहेत आधी, आणि माधव बुवा मोठे होते म्हणजे आहेत. अजून पुन्हा त्यांच्याबरोबर तुलसीदास महाराज कल्याणकर, त्यावेळेस दत्तात्रय बुवा ढवळे नुकते सुटून आलेले होते. गोविंद बुवा चौधरी, संजय सिंग बुवा वगैरे हे त्यावेळेस नुकतेच सुटून आलेले वासुदेव बुवा हे लोक होते. आणि अजून काही विरक्त महापुरुष असतील, मला बाकीच्यांचे स्मरण आठवण होत नाही. दत्तात्रय बुवा ढवळे मला आठवतात. त्यांच्या गावी देवराम बुवा वगैरे ही जे होते, तुलसीदास बुवा वगैरे ही लोक निवर्तले, परशुराम बुवा वगैरे ही. आणि बाजीराव महाराज, पूज्य जवळेकर महाराज, पूज्य फुले महाराज मठाधिपती, बलभीम दादा आहेत आपले पुन्हा. ते टेंब्याला समाधी आहे ना, त्याच्यामुळे ते इकडे आठवलेच नाही. ते मृदंग वाजवायला श्रीपती महाराज असायचे. तर रामनाथ बाबा, पूज्य श्री बाबाजींची अत्यंत सेवा करणारी एकनिष्ठ साधक, अशी ही बरीच साधक मंडळी. संदीपान महाराज असतील, पांडुरंगराव घुले असतील, माधव बाबा घुले, वंशी बाबा. तर त्यावेळेस एकदम म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मला असं वाटतं ना, या सर्व संप्रदायातल्या जुन्या परंपरेमध्ये मी एक असा साधक आहे की मी यांना सर्वांना अनुभवलेला आहे. ज्याप्रमाणे आता महाराजांची अवस्था आहे, वय उमर आहे तुमचं, तेव्हा त्यांचे यांचे वय तसे होते तुमच्या वयाचे. आणि तेव्हा मी बाल्यावस्थेत असायचो, खाली बसलेलो असायचो. पूज्य श्री बोधे बाबांनी एके दिवशी बोलवलं, कुठला आहेस? डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं वर्षाड्याचा. अरे रामदास बुवांच्या गावचा. पूज्य गुरु महाराजांचं नाव घेतलं त्यांनी. त्यांचा कोण? म्हटलं त्यांचा अनुग्रही साधक आहे, शिष्य आहे. शाळेत जातो वगैरे वगैरे. पूज्य श्री नथुसिंग बाबा वगैरे यांच्या सर्व एक ग्रुप असायचा, पिंपळ कोठ्याला यायचा. आणि त्यांनी मला काय एक अभंग पाठ होता की काय काय माहिती, माझं भजन असायचं सकाळी दौऱ्यामध्ये. त्या भजनामध्ये मला अभंग म्हणायला लावला आणि मी तो म्हटला. शेवट काही जमला नाही, चाल म्हणता येत नव्हती.
त्यांनीच म्हटली आणि त्या दिवसापासून प्रेरणा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की बा आपण या चाकोरीने चाललो पाहिजे. परिवाराकडचे संस्कार सांप्रदायिक असल्यामुळे ओढ तिकडची लागली. आज मात्र त्यांच्या समोर कंबर बांधून कीर्तन करावं लागतंय. विशेष म्हणजे ही दाढी इतकी वाढली की त्यांनाही कुतूहल वाटतंय की हा खरंच आपल्याजवळ होता का म्हणतोय. विठाला विठाला. तर आपल्या संप्रदायामध्ये अत्यंत विरक्त आणि महापुरुषांनी बलिदानी महापुरुष ही लोक आहेत. यांच्या बलिदानामुळे एक दिव्य असं कार्य संप्रदायामध्ये झालेलं आहे आणि भविष्यामध्ये होत आहे. ज्या महापुरुषांच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलेलो आहे. ज्यावेळेस मी आळंदीला होतो आणि आळंदीवरनं पूज्य श्री बाबाजींच्या बरोबर निघालो. पहिलाच मुक्काम दौऱ्याचा नांदगाव. नांदगाव बरंच आहेत ना ते. हा, ते मला ओळखणार नाही बरं, पण मी बरोबर ओळखतो त्यांना. काय तर सांगण्याचं तात्पर्य नांदगाव. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेलो आणि ते 2 मंजिला इमारत, दुसरा मजला तेव्हा बांधलेला होता. आपली भाविकांची निवास व्यवस्था म्हणून वर बांधलेलं होतं. मला इतकं मोठं नवल आलं की पूज्यश्री मी बाबांचं सांगतोय, लक्ष्मण बाबा त्या ठिकाणी राहिले. त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. गुंड आडनावर, गुंड आडनावाचे, नाही तर लोक गुंड समजतील. नाही, गुंड आडनावाची मंडळी वगैरे तिथं बरीच मंडळी पाहिली. आणि मग माहिती मिळाली की या ठिकाणी यांनी अशी साधना केली की त्या साधनेचा हा प्रभाव आहे की एवढं मोठं दिव्य मंदिर त्या काळात सांगतोय बरं मी. इतकं दिव्य मोठं भलं मोठं बांधकाम पूज्य श्री बाबाजींच्या मार्गदर्शनाने झालं. नंतर पुन्हा फिरता 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 पुन्हा शिवडीला जाणं झालं. हा सर्व ग्रुपच अत्यंत प्रेम करायचा. मला असं वाटतं ना की बाबांच्या साधक परिवारांमध्ये यदा कदाचित मी लहान वयाचा आणि शेवटचा साधक असेल. एक साधक आहे अजून, पण मला असं वाटतं मीच आहे. विठाला विठाला. त्याचं कारण मी असं सांगू शकतो की पूज्य बाबाजींनी स्वतः काही लिखाण केलेलं होतं. अर्थात दुर्दैवाने ते लिखाण माझ्याकडे नाही की बाबा स्नेह किती करत होते असं एक लिखाण माझ्याकडे होतं. पूज्यश्री लक्ष्मण बाबांकडे होतं, पण ते आता कुठेही मला माहित नाही. सांगण्याचं तात्पर्य, शिवडीला गेलो. शिवडीला ते अत्यंत दिव्य भव्य असं रामाचं मंदिर पाहिलं. शिवडीकरांचं प्रेम पाहिलं, त्यांची श्रद्धा निष्ठा भावना पाहिली. त्या भूगर्भामध्ये एक बांधलेली खोली पाहिली. त्या ठिकाणी केलेली पूज्यश्री नथुसिंग बाबा, पूज्यश्री मोठे बाबा या मंडळींनी ही केलेली साधना. मुरलीधर महाराज होते आपले काका, रेलकर पण एक, आणि मोहाडीचे लिखाणाच्या बाबतीमध्ये आबा पण होते. किती किती वयोवृद्ध लोक इतक्या श्रद्धेने, इतक्या निष्ठेने, इतक्या तन्मयतेने लिखाण करायचे. इतकं तन्मयतेने माझ्याकडे ते प्रूफ असायचे. एवढा भला मोठा गठ्ठा दिला का कोऱ्या, तो पैलवाने उचल गठ्ठा, जाऊ दे प्रेसमध्ये न्यायचो आणायचो वगैरे वगैरे. किती किती निष्ठेने काम करणारे लोक. आणि पाहिलं मी यांचं गाव कुठे, यांचं घर कुठे. जात समाजाचा जरी तुम्ही आपण विचार करत नसलो, पण समाज मात्र त्याचा विचार निश्चित करतो बुवा कोण जातीचा आहे. तुम्ही माना न माना, आजही समाजामध्ये जर प्रश्न केला संत ज्ञानेश्वर महाराज कोण जातीचे होती, तुम्हाला बाभनच सांगतील लोक. ध्यानात ठेवा, तुम्ही कितीही मोठे व्हा. तुकाराम महाराज कोण होते, येतोच तो विषय. कधी या लोकांनी ते पाहिलंच नाही, कधी विचारच केला आणि कधी कोणाला माहीतही नव्हतं. इतकं एकोप्याने, इतकं जिव्हाळ्याने कार्य केलं. शिवडी गावामध्ये इतकं सुंदर दिव्य भव्य त्या काळातलं मंदिर. त्या ठिकाणी भक्त निवास, भोजन व्यवस्था, पाण्याचा हौद वगैरे काय असेल नसेल ते, आणि त्या ठिकाणचा तो सर्व अनुभव घेतला. आणि नंतर मग पुन्हा फिरत 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 तो दौरा या शिवारामध्ये यायचा. या शिवारामध्ये आल्यानंतर हा पवित्र आश्रम, जणू काही घर, जणू काही माहेर, जणू काही माझं आपुलकी जिव्हाळा या ठिकाणी मुक्कामाला येणं व्हायचं. कधी कधी वेळ असला तरी निवांत राहणं व्हायचं. मग कळलं एक महापुरुष आपल्या जीवनाचं बलिदान करतो. मी तर म्हणतो ना, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारांमध्ये पूज्य बाबाजींनी इतके कामं कोणी नाही केलेले. हे सांगणं संपलेलं नाही अजून, हे सांगणं संपलेलं नाही आहे. हा चांगदेव आश्रम निर्माण झाला. मध्येच वडगावला प्राणप्रतिष्ठा होती. पूज्यश्री मोठे बाबा, पूज्यश्री बाजीराव महाराज आणि पूज्यश्री लक्ष्मण बाबा हे तिघही लोक मोठे बाबांच्या कारमध्ये बसून वडगाव गावातली प्राणप्रतिष्ठा झाली. आणि मी तिथं नदीच्या काठावर झोपडीत राहत होतो. त्या झोपडीवर आले. माझ्याकडे ते रेकॉर्डिंग शूटिंग आहे आजही. त्या ठिकाणी बसले, चहा पाणी, गाई, माझ्याकडे तेव्हा 2-3 गायी होत्या. आणि त्या गाईचं दूध वगैरे घेतलं आणि निघाले. आणि पूज्यश्री लक्ष्मण बाबा
साधकाच्या जीवनातला सरळपणा किती आणि कसा असू शकतो हे उदाहरण माझ्याकडे त्यांचं आहे. कुटियाच्या झोपडीच्या खाली उतरले, गाडीत बसायच्या अगोदर इकडे तिकडे पाहिलं, ते ओस पडकं मंदिर पाहिलं. या साधकांना अनुभव येतो सर्व त्या देवळाला, त्या मंदिराला यांनी पाहिलेलं आहे. आणि मग म्हटलं, रविवार माझा आश्रम 35 लाखाचा आहे. या आश्रमाबद्दल बोलले, माझा आश्रम 35 लाखाचा आहे, पण 35 सुद्धा मुलं नाही. बाबा बोलले, पूज्यश्री लक्ष्मण बाबा बोलले, तुमचं झोपडं आहे पण 100 विद्यार्थी आहेत. माझ्या आश्रमापेक्षा तुमचा आश्रम श्रेष्ठ आहे म्हणजे. येतंय का ध्यानात? किती सहज साधा सरळपणा, कारण त्या ठिकाणी माझ्याजवळ तेव्हा विद्यार्थी राहायला होते. सांगण्याचं तात्पर्य, पूज्यश्री लक्ष्मण बाबांनी या आश्रमाची निर्मिती केली. नंतर पुन्हा कोथळीला सुद्धा सुंदर असं अधिष्ठान स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या नावाने, पुन्हा त्यांची जी मायभूमी आहे रुईखेडा, त्याही ठिकाणी एवढंच नाही, पूज्यश्री नथुसिंग बाबांचं वैकुंठ गमन झालं. वैकुंठ गमन झाल्यानंतर ही सर्व मंडळी अत्यंत एकनिष्ठेने आणि टेंबे संस्थांच्या निर्मितीला लागली, कमर कसून लागले. पूज्यश्री बाबाजींच्या पश्चात टेंबे संस्थांचं एवढं भव्य दिव्य अलौकिक असं कार्य त्यांनी केलं. आणि ते कार्य चालू असताना एक दिव्य घडलं. ते कार्य चालू असताना एक दिव्य घडलं की पूज्यश्री नथुसिंग बाबा ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आणि स्वप्नामध्ये त्यांचे गुरु महाराज येतात, त्याप्रमाणे पूज्यश्री लक्ष्मण बाबाच्या स्वप्नामध्ये पूज्यश्री गुरुजी नथुसिंग बाबा आले. आणि ते म्हणतात की अरे, वरसाड्याच्या मंदिराला कळस नाही. हे उगीच सर्व शॉर्ट बट स्वीट असं आहे बरं. मी तर हे लांबून सांगायला गेलो तर पूर्ण रात्र होईल, इतकं लांब आहे ते, इतकं लांब आहे ते. तर वरसाड्याचा काही कार्यकारण संबंध नाही. जाणं येणं, साधना, सेवा करणं बाबांच्या सर्व संप्रदायातली मंडळी असल्यामुळे. पण का कोण जाणे, पूज्यश्री नथुसिंग बाबांची इच्छा होती की या मंदिराला कळस नाही. म्हणजे तो स्लॅबच्या खाली कळस होता, वर मंदिराला कळस नव्हता. कारण ते पूर्वी आक्रमण व्हायचे म्हणतात, त्याच्यामुळे आपले मंदिर उद्ध्वस्त करायचे, म्हणून आपले पूर्वज कळस काढत नव्हते. मंदिराच्या स्लॅबच्या खालीच कळस असायचा. तसं ते ठिकाण होतं. पूज्यश्री बंकट स्वामी महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेलं ते ठिकाण. आणि पूज्यश्री लक्ष्मण बाबांच्या स्वप्नात नथुसिंग बाबा आले. आणि त्यावेळेस मला असं वाटतं शिवडीला पूज्यश्री नथुसिंग बाबांच्या समाधीचं काम चालू होतं, टेंब्याचंही काम चालू होतं. आणि बाबांनी आज्ञा केली तेही काम करा. तेव्हा माझी संस्था पूर्ण होत आलेली होती. आणि नकळत तिथं काही कलह होता बा एकसा. त्या कलहामुळे इथं काम होणं शक्य नाही असं माझा अंतरात्मा मला सांगायचा. दशमीच्या मुक्ताई साहेबांच्या वारीला आलेलो होतो. गावातले 2, 4, 6, 10 लोकांना बोलून घेतलं की पूज्य बाबाजींना दशमीच्या दिवशी पडलेलं स्वप्न येते. पूज्यश्री लक्ष्मण बाबांना सर्व गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये इतकं एकनिष्ठ साधुत्व नाही पाहिलं. पूज्यश्री नथुसिंग बाबा वैकुंठवासी झाल्यानंतर दौऱ्यामध्ये जेव्हा प्रवासात होतो तर व्यासपीठावर बसताना कमीत कमी महिना 1.5 महिना मी पूज्यश्री लक्ष्मण बाबांना रडताना पाहिलेलं आहे. म्हणजे गुरुनिष्ठा जर पाहिजे असेल तर ती या जुन्या मंडळींमध्ये बघायला मिळते. गुरुनिष्ठा की या अधिष्ठानावर, या गादीवर माझे गुरु महाराज बसायचे. आमचे गुरु महाराज गेल्यामुळे आज मला बसायची वेळ आली. अहो, लहानसं लेकरू आहे रडायला. उलट मनुष्य जसा जसा वयाने मोठा होत चालतो तसं तसं त्याची माया तुटत चालते आणि रडणं वगैरे हे संपत चालतं. तुम्ही समाजामध्ये पाहत असाल, लहान लेकरू जेवढं आई करता वडिलांकरता रडतं तेवढं अर्धवट वयाचं रडतं का? आणि म्हातारा झाल्यावर तर मुळीच नाही. उलट तेवढा उरका असं सांगतो तो, जसं काही काय झालं काही नाही. काय आता इथं आव्हान तर बोलतायत नाही, मला लई जमतं ते सांगायला. पण ते आता तसा प्रसंग नाही येतो सांगायचा. मला खरंच आज फक्त एकच सांगायचं आहे. गुरुजनांच्या आज्ञेमुळे फक्त पूज्य लक्ष्मण बाबा गावकरी आले, परिस्थिती सांगितली. पूज्य बाबांनी सांगितलं इथं तर्क वितर्क कुतर्क कोणताही करता कामा नाही. आपल्याला गुरु महाराजांची आज्ञा आहे, आपल्याला फक्त गुरु महाराजांची आज्ञा पूर्ण करायची आहे. म्हणून पूज्यश्री लक्ष्मण बाबा, पूज्यश्री कन्हैया महाराज आणि पूज्यश्री श्रीपती महाराज हे तिघही लोक वरसाड्याला आले. मीही त्यांच्या समोर लहानसा होतो. ग्रामस्थ मंडळी अत्यंत विकृत परिस्थितीमध्ये, तो संस्थानाचा अंतर्गत विषय आहे, तो समाजापुढे मांडता सांगता येणार नाही. पण मात्र अत्यंत बिकट आणि विकृत अशा परिस्थितीमध्ये भर पावसाळ्यामध्ये आणि गुरु महाराजांनी दिलेली आज्ञा पूर्ण करण्याकरता ही मंडळी निघाली. आज मनुष्य कल्पनाही करू शकत नाही इतकं भव्य दिव्य आणि अलौकिक असं काम वरसाडे संस्थांवर याच महापुरुषांमुळे झालेलं आहे.
मग ते गेले, काम संपलं असं नाही आहे. आज आमच्या महाराजांच्या गावी किती भव्य दिव्य छोटस गाव आहे राहिरे. राहिरे पण कोणीच राही नाही, सर्व जाईरेच. काय फक्त तेच राहिरे, आपण सर्व जाईरे. मला खूप आग्रह होता त्यांचा. देवाच्या दयेने शब्द चातुर्य का कोण जाणे कुठून प्राप्त झालं, पण तेही गुरु महाराजांच्या आज्ञेने प्राप्त झालं. पूजनीय बाबाजी एखादा काय म्हटले, पोऱ्या पाणी पित असताना, ऐका पटेल तर, पाणी पित असताना ज्या महापुरुषाचं स्मरण केलं त्याच्यासाठी वाणी सिद्ध होते. विठाला विठ्ठल. तर अशा काही गोष्टी आणि त्यांच्या ऐकल्या आणि त्याचा परिणाम समाजापुढे. जसा मी नवीनच दौऱ्यामध्ये आलो, कीर्तन संपल्यानंतर समारोपाचे 2-4 मिनिटं 10 मिनिटं बोलायचं काम माझ्याकडेच असायचं. आपले मुरलीधर काका होते बघा, पिंपळ कोठेकर. अजून काय मुरलीधर महाराज पिंपळ कोठेकर आलं लक्षात. तर डायरी असायची त्यावेळेस, संतांचे फोटो असायचे, माळा असायचे वगैरे. मग माझ्याकडे ती सूचना असायची, बोलायचो. सांगण्याचं तात्पर्य, काम थांबलं नाही, काम संपलं नाही. किती किती कामं होत गेली, किती किती आश्रम, मठ, मंदिरं, असे बरेच ठिकाण आहेत की या महापुरुषांच्या निमित्ताने निर्माण झाले. निवड मठ, मंदिर, आश्रम निर्माण झाले का? नाही, माणसं, भाविक भक्त निर्माण झाले. काय आजही ते नातं अतूट आहे, अतुलनीय आहे, जिवंत आहे. काय या शिवारामध्ये कधी आलं गेलं की त्यांना सदैव एकच ध्यास, मठ मंदिराचा विकास. अन्यथा आपल्या संत परंपरेचा प्रचार प्रसार आणि डायरी असेल वगैरे हे काम सदैव त्यांनी. हरिपाठाच्या बऱ्याच आवृत्त्या छापल्या आणि कीर्तन मालिकेच्या आवृत्त्या वगैरे, हे खूप काही मोठं जबाबदारीचं काम पूज्यश्री नथुसिंग बाबांच्या नंतर त्यांनी सांभाळलं. वास्तविक त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण गाथा मुखोद्गत केलेला होता. मी तर म्हणतो ना, भविष्यामध्ये अजून 10, 20, 25 वर्षानंतर ह्या गोष्टी समाजाला पटणार नाहीत. ज्याप्रमाणे समाजाला आज भीम पटत नाही, भगवान कृष्णाने गोवर्धन उचलला नाही पटत, कारण ते त्यांच्यावरनं तुलना करतात देवादिकांची आणि बलवान पूर्वीच्या महापुरुषांची. त्यांच्यावरनं तुलना करतात. ते त्याप्रमाणे ज्यांचा हरिपाठच पाठ होत नाही त्यांना गाथा पाठ केला होता हे पटेल का, हा प्रश्नच आहे. विठाला विठ्ठल. येणाऱ्या पिढीची दशा सांगतोय, येणाऱ्या पिढीची दशा आहे ही की हरिपाठच पाठ होत नाही तर गाथा पाठ पटेल का, ज्ञानेश्वरी पाठ पटेल का. पूज्य बंकट स्वामी महाराजांचं चरित्र ऐकाव, अंगावर काटे येतात का. 36 वर्ष वळाच्या पारंबीला किंवा त्या दगडामध्ये ठोकलेला तो खिळा अजूनही घोराळेश्वर डोंगरात दाखवला जातो की या खिड्याला स्वामी महाराज शेंडी बांधून घ्यायचे म्हणतात, झोप येऊ नये, झपकी येऊ नये म्हणून. सामान्य गोष्ट नाही. पूज्य श्री नथुसिंग बाबा किती घनघोर तपश्चर्या. आपण तर अनुभवलं नाही, प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण या लोकांनी चांगलं जवळून अनुभवलेलं आहे. पूज्य श्री लक्ष्मण बाबा तर पूज्य श्री नथुसिंग बाबांच्या सावलीसारखे होते, रात्रंदिवस एकदम सावलीसारखे होते. तर भामचंद्र डोंगरावर भयंकर अशी घनघोर साधना. काय अंगाला पोत, अंगाला रटकं लावून. असं सांगतात की त्या ठिकाणी 2 संन्यासी होते, ते काही छू मंत्र करायचे म्हणतात, म्हणजे जारण मारण नाही पण कोणाचं काही फायद्याचं सांगायचं म्हणतात. कळतंय का? मोके सांगू, मटका, सट्टा, आकडा म्हणतात त्याला, ते करायचे म्हणतात. लोक त्यांना काहीतरी दान द्यायचं. त्यांचा मर्डर झाला त्यावेळेस पूज्य बाबाजी त्या ठिकाणी होते. त्यांना तुकोबारांचा साक्षात्कार झाला की बाबा उठा इथून, असं ऐकू नये. ते खाली मारुतीच्या देवळात जाऊन झोपतात. सकाळी कळतं की तिथं 2 साधूंचा खून झाला. इतक्या भयंकर भयंकर असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये, पण साधना भक्ती त्यांची अलौकिक. आणि तीच कृपा या सर्व साधकांवर असल्यामुळे उभं आयुष्य देवा देशा धर्मा राष्ट्र संप्रदायाकरता झोकून देणारे हे लोक. नाही तर 12 दिवस काय, 12 तास करमत नाही माणसाला आपला परिवार सोडून, घर सोडून, आप्तेष्ट नातेवाईक सोडून. सामान्य लोकांमध्ये कीर्तन करत असताना मी सहज बोलतो, एखाद्याची पत्नी जर अक्षय तृतीयेला गेली, घर कसं घरघर फिरतं म्हणे. काही काही तर म्हणतात घर कसं खाऊ खाऊ करतं म्हणे. बरं जर खाऊन नाही घेते घर तुला. 2-4 दिवस जर पत्नी गावी गेली तर ते घर घरघर फिरतं, घर खाऊ खाऊ करतं. कुठं मन असेल, कुठे बुद्धी असेल, कुठे विचार असेल, कुठे निष्ठा असेल या लोकांची की राष्ट्राय स्वहा इदं न मम. विठाला विठाल. सामान्य गोष्ट नाही. झालं काय
संप्रदायामध्ये आम्ही नेहमी 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 त्या कीर्तनातून, प्रवचनातून, कथेतून, पुराणातून नेहमी नेहमी त्या गोष्टी ऐकल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी सामान्य वाटायला लागल्या. अपरिचयात, अतिसामिप्यात, अतिदूरात असं सांगितलं नाही त्या सूत्रकारांनी की डोळ्याच्या जवळ जर कचरा असेल तर तो डोळ्यात दिसत नाही, दुसऱ्याचा दिसतो, स्वतःचा दिसत नाही. तसं हे काय झालं, आम्ही रात्रंदिवस वर्णन ऐकतो, रात्रंदिवस चिंतन ऐकतो, रात्रंदिवस कीर्तन ऐकतो, त्याच्यामुळे आम्हाला एवढं विशेष काही वाटत नाही. आमच्या महाराजांची मातृनिष्ठा काय सांगावं तुम्हाला. कीर्तन, प्रवचन, संप्रदायामध्ये फिरणं हिरणं सर्व सोडलं. जोपर्यंत आईसाहेब विद्यमान आहेत तोपर्यंत आईसाहेबांची सेवा केली. समाजामध्ये आई सांगणारे तुम्हाला तर बार चॅनलवर मिळतीलच, ते हायगाईच नाही त्यांचीच आई पुढे भीक मागते हे सांगता येणार नाही. पण आमचे महाराज आदर्श आहे. मातृनिष्ठा कशाला म्हणतात, आम्ही अनुभवलोय त्यांना. सांगण्याचं तात्पर्य ही अत्यंत गुरुनिष्ठ मंडळी. त्याच्यामध्ये आमचे पूज्यश्री लक्ष्मण बाबा सर्वांमध्ये ज्येष्ठ होते, अग्रेसर होते आणि खूप खूप दिव्य आणि अलौकिक कार्य करणारे ते होते. आणि त्यांच्या निमित्ताने आज मला कीर्तन करायचं होतं. मला कीर्तनाला जेव्हा मी गाडीत बसलो गोशाळेवरनं निघताना, तेव्हा मी एकच चिंतन केलं. आजचा प्रसंग असा आहे, ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या समोर तुकोबाराय उभे होते आणि पांडुरंग त्यांना म्हणतात की अरे तुकोबा, हे त्यांचे शब्द आहेत, अरे खूप मोठे संत आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याकडनं काय होईल ते करून घे. मी नाही मानत त्यांना संत. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी मुखे त्याशी न म्हणे संत. यदा कदाचित मला आज कोणीही आग्रह केला असता की बाबा आज कीर्तनाला या, मला लोक बाबा म्हणतात बरं आता, म्हणून म्हटलो मी विठ्ठल विठ्ठल. मी गेलो नसतो, परंतु मात्र या ठिकाणी पूज्यश्री याजी विठाला विठाला परंतु आमचे पूज्यश्री लक्ष्मण बाबा अत्यंत विरक्त आणि दिव्य भव्य अलौकिक असं जीवन जगणाऱ्या महापुरुषांच्या निमित्ताने आणि या ठिकाणी मला या संत मंडळीने पाचारण केलं. त्यातल्या त्यात त्यांचे विशेष प्रतिनिधी आमचे मृदंगाचार्य हरिभक्ती पारायण भानुदास महाराज यांनी सांगितलं की बाबाजी आजच्या दिवसाची ही सेवा, कीर्तन सेवा तुमच्याकडे असेल. या नात्याने इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. भगवान परमात्मा कृपा करो. अशी ही दिव्य त्यागमय अलौकिक परमपुरुषार्थी अशी परंपरा जी निष्कामतेने जगत आलेली आहे, ती निष्कामता या संप्रदायात पुढे भविष्यात टिको अशी अपेक्षा आपल्याला करावी लागेल. किती निष्कामता. यदा कदाचित आपण चिंतन करायचा जर विचार केला तर चांगलं बारकाव्याने जर पाहिलं तर या वैदिक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये जे जे अजून काही उच्च कोटीचे पद आहेत, मग ते आखाड्यातले असतील, संप्रदायातले असतील, वगैरे वगैरे कुठले असतील, त्या पदाधिकाऱ्यांकडे बऱ्याच प्रकारची एक प्रकारची सामग्री, सत्ता, प्रॉपर्टी आहे. पण या लोकांनी आपल्या जीवनामध्ये जसं पूज्यश्री मोठे बाबा, पूज्यश्री विठ्ठल बाबा फुले असतील, पूज्यश्री वैद्य बाबा असतील, पूज्यश्री मारुती बाबा आहेत, पूज्यश्री मधुकर बाबा, हे सर्व संस्थेतली गुरुजन मंडळी, एकही रुपया त्यांच्याकडे बॅलन्स निघणार नाही. या लोकांनी उदाहरण सांगितले की आद्य शंकराचार्यांचे एक शिष्य वैकुंठवासी झाले. त्यांच्या गुरुबंधूंनी आचार्यांना बोलवलं, तुमच्या शिष्याची समाधी द्यायची आहे, तुम्ही मुठमातीला या. ते म्हणतात पहिल्यांदा याची लंगोटी चेक करा. लंगोटी चेक केलं ते त्याच्यात एक लवंग निघाली म्हणतात. शंकराचार्य म्हणतात हा जरी पोशाखाने साधू असेल, विरक्त असेल, पण याने एक लवंगचा संग्रह केलाय, याने संसारी धर्माचं आचरण केलंय, याला समाधी देऊ नका, याला अग्निसंस्कार करा असं गुरुजनांनी सांगितलं. समाजातील अन्य साधू हे सांगू शकतात पण वर्तन नाही करू शकत असं दिसायला लागलं. पण आमचा हा जो पांढऱ्या कपड्यातला संन्यासी आहे हे अनुकरण करतो. आजही संस्थेमध्ये तुम्ही परंपरेची जर चांगली चिकित्सा केली तर वैयक्तिक कोणत्याही प्रॉपर्टी, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी त्यांच्याजवळ नाही. जरी असली ती मठ, मंदिरं, आश्रम किंवा वारकरी शिक्षण संस्थेला अर्पण करणारी ही सर्व मंडळी आहे. विठाला विठाला कीर्तन करत असताना पूज्यश्री बाबाजी जणू काही समोर बसलेले आहेत. मी कीर्तनकार म्हणून नुकताच बाहेर आलो आणि फैजपूरला दौऱ्याचा सप्ताह होता. त्या ठिकाणी पूज्यश्री गुरुवारी मोठे बाबा होते, पूज्यश्री नथुसिंग बाबा होते, वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस पूज्यश्री सीताराम बाबा, जगताप नांदगावचे पूज्यश्री मधुकर बाबा
आणि पूज्यश्री आपले बाबा, हे 5 विरक्त महापुरुष थोड्या अंतरावर लांब बसलेले होते. 5ही लोक. तुम्ही त्याच्यातले बाकी लोक पाहिले नसतील, सीताराम बुवांना काही पाहिलं नसेल तुम्ही लोकांनी काय. हा, त्यावेळेस का कोण जाणे, पूज्यश्री मधुकर बाबा, मी दर्शनाला त्यांच्या गेलो. मला मधुकर बाबा म्हणतात, रवी तू सहज बोलतो तरी विनोद करू शकशील बरं म्हणे, भविष्यामध्ये तू खूप विनोद करशील म्हणे, म्हणजे आज नेमके करता येत नाही मला. विठाला विठाला. आणि ज्याही वेळेस प्रवचन किंवा कीर्तन करायला उभं राहिलं किंवा बसलं, पूज्य बाबाजी समोर असायचे. काही दृष्टांत, गोष्ट, विषय, सिद्धांत सांगितला आहे, सर्वांचं लक्षात येत असेल नाही. इतकी तयारी होती गाठीची. तुम्ही फक्त बोला, प्रमाण हात एक बोट असं वाकडं होतं थोडं, असंच असायचं. आहेच प्रमाण. इतका पाठा नव्हता कोणाचा. भयंकर सुंदर जीवन जगले, आदर्श जीवन जगले. मी तर म्हणतो ना, काय भाग्य असेल या चांगदेव नगरीचं, या गावाचं, की त्यांनी हे ठिकाण निवडलं. ध्यानात ठेवा, या चांगदेव गावामध्ये कोणी करोडपती असेल, अरबपती असेल, कोणी देशात असेल, विदेशात असेल, गावाचं नाव कोण मोठं करेल हा जर प्रश्न केला, कोणी मोठं नाही करू शकत. जे आमच्या पूज्य महाराजजींनी संपूर्ण भारतात संप्रदायामध्ये चांगदेव गावाची ख्याती केली आहे. म्हणून हे लौकिकातलं साधू काय करतो हे पाहण्यापेक्षा साधू गावाला, समाजाला, संप्रदायाला लौकिकात कुठं नेऊन ठेवतो याचा विचार केला पाहिजे. गावातील 10 आणि 50 धनिक एकीकडे येऊ द्या तुम्ही, आमचा एकच पक्कळ एकीकडे. ध्यानात ठेवा तुम्ही, आमचा एकच साधू, एकच वैष्णव, एकच वारकरी एकीकडे. ध्यानात ठेवा तुम्ही, एकच साधू. गावाच्या 50 येऊ द्या तुम्ही, 50 रुपये नाही बाहेरून आणू शकत कोणी. आमचा एक साधू काय करू शकतो हे प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या आपल्या समोर आहे. कोण भाग्यवान आहेत, या उत्सवात हे यजमान आहेत. काय नाव होईल? हा, परम स्नेही असे लकीचंद वावचंद धंडे. किती सुंदर, काय त्यांना पूर्व पुण्य असेल, त्यांच्या वाडवडिलांचे पुण्य असेल की या ठिकाणीचं यजमानत्व त्यांनी स्वीकारलेल्या या गोष्टीला भाग्य लागत असतं महाराज. अशाच पद्धतीने कीर्तन करायचं झालं तर आपली वेळ संपेल. म्हणून परी माझ्या दैवा परमपूज्यश्री लक्ष्मण बाबा यांचं 3 वर्षापूर्वी वैकुंठ गमन झालं आणि याच पवित्र अशा जागेमध्ये त्यांना संपूर्ण वैष्णव वारकऱ्यांनी मोठ्या जड अंतकरणाने अग्निदान दिला आणि तुम्ही सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने लवकरात लवकर त्यांचं सिद्ध असं समाधीस्थान बांधलं, त्याच्यावर सुंदर छत्र निर्माण केलं आणि मोठ्या श्रद्धेने, मोठ्या निष्ठेने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या आदराने आणि त्यांचा हा उत्सव करत आहात. त्यांच्या ऋणातून कधीही उतराई होणं शक्य नाही. का कोण जाणे, माझा त्यांचा खूपही परिचय होता असंही म्हणता येईल नाही, परिचयही नव्हता असंही म्हणता येणार नाही. परंतु ते सर्व साधकांशी अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि सहिष्णुतेने वागायचे. हो, आम्ही बरेच वर्ष अनुभवलं आणि याही साधकांनी त्यांना चांगल्यापैकी अनुभवलेलं आहे. अत्यंत असं प्रेमळ असं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामध्ये असं पुन्हा घडणं शक्य नाही. इतका अभ्यास, इतकी एकाग्रता, इतका जिव्हाळा, इतका आदरभाव, इतकी गुरुनिष्ठ असं व्यक्तिमत्व पुन्हा भेटणार नाही. आज बोलत बोलत 3 वर्ष झाले आपल्यातून निघून गेले आणि आज पुण्यतिथी उत्सवाचं हे कीर्तन करण्याचं योग माझ्या वाट्याला आला. हे सुद्धा एक विशेष आहे. आता कीर्तन म्हणजे काय, गुरुजनांनी जे सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगणे, क्वचित थोडाफार आपला चिपडा डोळामध्ये चमकवणे, पण मर्यादेला धरून चमकवणे. विठ्ठला विठ्ठला. अत्यंत साधा, सोपा, सहज आणि सरळ लक्षात येण्यासारखा हा अभंग आहे, जो अभंग मी तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहे.
या संपूर्ण जगामध्ये कोणती कोणती वस्तू काय काय कामाची आहे म्हणण्यापेक्षा सर्वच वस्तू कामाच्याच आहे. विठाला विठाल किती वाजलेत मला सांगा. असं ना, 10च्या पुढे नाही जायचं ना. विज्ञान आहे का, ज्या दिवशी या सृष्टीचक्रातील मधुमक्खी संपेल त्या दिवशी संपूर्ण जग संपेल. हे वैज्ञानिकांनी मांडलेला सिद्धांत आहे. जे शिकलेले असतील त्यांना लक्षात येईल की त्या मधुमक्ख्या म्हणजे माश्या स्त्री केशर आणि पुकेशर वनस्पतींवर ट्रान्सफर करतात, एकमेकाला पुरवतात आणि फुलं फळं वनस्पती आदी करून विशेष विकसित होतात. ज्या दिवशी माशी संपेल त्या दिवशी संपूर्ण जग संपेल. मग एक छोटीशी माशी संपल्यावर जर जग संपतं तर या संपूर्ण जगाचं सूत्रसंचालन करणारे, या संपूर्ण जगाला सुख शांती समाधान भक्ती वैराग्य सेवा नाम देणारे संत जर संपले तर जग राहील का. विठाला विठाला आणि ते आहेत संत. गुरुजनांनी 3 प्रकार केले. मार्गदर्शन करणारे जे संत आहेत त्या मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये 3 प्रकार जाणून येतात. तुम्हालाही ते लक्षात येतील. काही लोक असे आहेत की ते फक्त आणि फक्त मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करतात हा दुसरा वर्ग आहे. पण एक वर्ग असा आहे की तो सहज मार्गदर्शनही करायला तयार नाही. आता कोण कुठलं मार्गदर्शन करतो तो विषय वेगळा आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला जर समजा प्रवास करत असताना रस्ता माहीत नसेल तर मनुष्य सहज विचारतो का हो हा रस्ता मुक्ताईनगरला जातो का, हो हा रस्ता चांगदेवला जातो का. आता काही उच्च शिक्षित म्हणतील अहो विचारायची आवश्यकताच नाही, मॅप लावायचा ना. अरे तो मॅप पागल आहे. तो तिथल्या तिथं रात्रभर फिरला तरी तो जिकडे तोंड करणार तिकडे तो बाण दाखवणार आहे मॅप. जे चालवणार आहेत त्यांना विचारा. मी नाशिक मध्ये कधी कधी किती फेऱ्या मारल्यात माझ्याच मला माहिती आहे. विठाला या देवळाच्या या आश्रमाच्या बाजूला मॅप लावा तुम्ही. तो जर रस्ता संपून गेला तर तो इथंच असा बाण दाखवेल. चुकलं तरी लगे अजून असं चालले रातभर इकडे. असा तो विचित्र मॅप आहे तो. मार्गदर्शन विचारलं काही लोक ते सुद्धा सांगायला तयार नाहीत. आम्ही त्याच्याच करता आहोत का, आम्हाला काही काम नाही का, तुम्हाला रस्ता माहित नाही मग निघाले कशाला, असं जरी कीर्तनकार सांगत असले तर समाज आजही तो अनुभव समाजामध्ये अनेक गोष्टींमध्ये घेत आहे. आता उगा जग बदललं म्हणून ठीक आहे, कॉट पलंग आमकं तमकं रेडीमेड मिळायला लागलं. पूर्वी निवड ती खाट विणायची झाली बात तरी 4-4, 6-6, 10-10 दिवस आग्रह करावा लागायचा. आप्पा तात्या जीवू नाना या तो येतोय, तो उद्या येतोय, तो परवा. आणि काय ते असेल ते सामग्री आणून ठेवा. बरं काय सामग्री कळते ना तुम्हाला. यायच्या अगोदरच काय फुकटचं मार्गदर्शन सुद्धा करणार या जगात कोणी नाही. असेही काही लोक आहेत. तुम्हाला माहित नाही तर निघाले कशाला. हा खालचा वर्ग आहे. एक मध्यम वर्ग आहे. त्याला जर विचारलं का हो मुक्ताईनगरला जायचं आहे तो म्हणतो काय मोठा अवघड नाही महाराजी, हा रस्ता सरळ जातो, पुढे हाताळा फाटा लागेल, इकडे डाव्या बाजूला वळा, पुढे एक देऊळ लागेल रस्त्यावर, तो एक रस्ता तिकडे कोथळीला जातो, असा असा, मग अजून पुन्हा अशा केळ्याच्या बागा लागतील वगैरे वगैरे. आणि तिथं राष्ट्रपती आल्या होत्या तेव्हा ते असं हेलिपॅड बनवलं होतं. येतं का ध्यानात. साधा आहे का. आणि मग असा असा डायरेक्ट. हा एक वर्ग आहे. पण तो म्हणतो तुम्ही जा आम्ही इथंच राहणार. रस्त्याच्या गाडलेल्या खुणेप्रमाणे. धुलिया 75 किलोमीटर, इकडे बोदवड 28 किलोमीटर. काय तुम्ही जा आम्ही इथंच राहणार असा एक वर्ग आहे. आणि एक वर्ग मात्र असा आहे त्याला जर विचारणा केली की हा रस्ता देहूला जातो का आळंदीला जातो का, तो स्वतः म्हणतो चला मी आलोच तुमच्या बरोबर. असा एक वर्ग आहे. तुकाराम महाराज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. हाती धरोनी हाती धरोनी
पद्धतीच आहे नाही चाल नाही का गिअरबॉक्स का बिघडला तर ते जुनं झालं जास्त आता थोडं नवीन पाहिजे ते जमतंय बरोबर साथी धरून या पावविले घरा त्याच्या उपकारा काय द्यावे संत वाङ्मयामध्ये चिकित्सा करा पाप न करी ऐश माय अशी शब्दार्चना आहे या संतांबद्दल असे जे संत आहेत त्यांचं जीवन त्यांची क्रांती त्यांचा पुरुषार्थ समजून सांगण्याकरता सामान्यातल्या सामान्य अत्यंत तळागाळातल्या अत्यंत भोळ्या बाबळ्या लोकांना पटवून देण्यासारखा साठी जगद्गुरु तुकोबाराय असतील विष्णुमाते ज्ञानोबाराय असतील आदी करून जेवढे काही संत असतील ते समाजाला सिद्धांत पटवण्याकरता आणि बऱ्याच ठिकाणी दृष्टांत देतात आणि मग समाजाला पटवतात. मी अलीकडे कीर्तन करत असताना मी बऱ्याचदा विचार करतो की आपण जे कीर्तन करतो तर हे कीर्तन ऐकणाऱ्यांना परिपूर्ण कळत असेल का. जसं आता संप्रदायामध्ये एक नवीन पद्धत निघालेली आहे. चाल म्हणणारी लोक चाल म्हणतात आणि मध्ये थोडा वेळ देतात वाजवणाऱ्यांना. आपल्या तिकडे नाही ती पद्धत पण तरी चालवतात काही ठिकाणी वेळ देतात. मी स्वतः मृदंग शिकलेलो आहे. मृदंग सम्राट वैद्य महाराजांकडे या दासाने सेवा केली बरोबर. तरी सुद्धा ते मृदंग वाजवत असताना मला कळत नाही की हा बोल कोणता चालू आहे म्हणून. आता ज्या मृदंगाचार्यांना कळत असेल त्याचं ठीक आहे बरोबर पण आता शिकलेल्याला जर ते काय चाललंय हे कळत नाही त्याच्यातले समजत नाही का ते माहिती ठोके का म्हणाल तुम्ही आहे का बाजाड 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 तर भयंकर विकृत्याच आहेत त्या एक प्रकारच्या. सांगण्याचं तात्पर्य विठाला विठाला. तुकाराम महाराजांचे सिद्धांत समाजाला पटत असतील का लक्षात येत असतील का जीवनात उतरत असतील का. जरी जग शिकलं असं म्हणत असलो तरी जगाला ते प्रश्नी पडत असेल का. आजही समाजामध्ये असे लोक आहेत आपल्या भागाचा जर विचार करायचा झाला तर किंवा अन्य कोणत्याही भागात जा तुम्ही आजही त्या भागातल्या लोकांना त्यांच्या भागातली भाषा जेवढी पद्धतशीर बोलता येते तेवढी एकतर मराठी बोलता येत नाही. मराठी बोलता आली तर संस्कृत येत नाही. संस्कृत आली तर इंग्रजी पाहिजे तशी येत नाही. आजही एवढा उच्च शिक्षित वर्ग असून सुद्धा आता इकडं भाषा वेगळी भुसावळ पासून इकडं तावडी म्हणतात ना तिला थोडी भाषा वेगळीकडे औंड्या कुठे चालला असं मोकळल्या मोकळे आता काहीतरी आहे ना इकडं मोकळल्या मोकळे आता काहीतरी आहे इकडं. आमच्या तिकडं नाही तसं आमच्याकडे अहिराणी बोलतात आणि अहिराणी बोलणाऱ्यांची मराठी ऐकून बघा तुम्ही. बघा ते दादा हसतात आमच्या बरोबर ते तिकडे त्यातल्या त्या शहादा तोडादा चोपडा चाद्या चाद्या ज्याला चोपडा गाला कपडा ज्याला चोपडा दोन्ही खल्ली चोपडा असा करत होत्या. दोन्ही खल्ली चोपडा त्याला चोपडा घाला कपडा त्याला चोपडा असा काय. लहान पोरं जर आगाऊपणा करत असले ज्यांनी PhD ची डिग्री मिळवलेली आहे सर्वात उच्च कोटीची डिग्री ते कसे बोलतात ऐकणार आहे तुमच्या कल्याणाचं सांगतोणार आहे तुमच्या हिता करता बोलतो ऐकणार आहे ऐकणार आहे. मराठी बोला ना कसं का मारा हो ते तो ऐराणी तरी बोलणे दादा नेमन म्हणजे इतका विचित्रपणा. मग मला सांगा तुकाराम महाराजांची जी पारिभाषिक भाषा आहे आनंद विरोध सोडून द्या आनंद अद्वय नित्य निरामय जेव्हा आणि जगेय योगी यांचे ही सूत्रबद्ध भाषा समाजाला कळत असेल का. आजही समजा एखादं इंग्रजी वाक्य जर बोललं तर नाही लोकांना कळत. काय नाही लोकांना कळत. हॅलो हाऊ आर यू माय ब्रदर. अभ्यास केलेला असेल तर तो म्हणेल आय एम फाईन आणि अभ्यास केलेला नसेल हा काय करेल तो असं करा अर्थ. काय इंग्रजी नाही कळत लोकांना. इंग्रजी कळत नाही मग संस्कृत कळत असेल का. इदम आलम आलम क्रियताम भव या आसनावर बसून तुम्ही सुशोभित आसनाला या करा असं कळत असेल का. नाही कळत लोकांना. अहो कीर्तनकारांमध्ये जवळजवळ मला असं वाटतं की 75% कीर्तनकार असे असतील नाही संस्कृती जे कुठल्या तरी गुरुकुलाला आश्रित आहेत गुरुजनांना आश्रित आहेत विद्वानांना आश्रित आहेत त्यांना संस्कृत व्यवस्थित येते नाहीतर संस्कृत अलीकडे येत नाही. मग त्यांना तरी कळेल का. समाजाकडनं कळण्याची काय अपेक्षा करायची. एक पद्धत आहे समाजाला जरी कळत नसलं कळवून देणं हे कळवणाऱ्याचं मार्गदर्शकाचं कर्तव्य आहे. तुकाराम महाराजांनी पटवून दिलं. तुकाराम महाराजांनी समाजाला गळी उतरवलं कसं. एक उदाहरण सांगू का.
हा, मला आवडतं ते उदाहरण सांगायला, कारण लोकांना ते आवडतं म्हणून मला हे आवडतं. हा, मग तुम्ही म्हणणार लोकांना काही आवडतं, मग आम्ही ते करायचं का? करतायत लोक, पण मी नाही करणार ते. विठाला विठाला रुचीने दी अन्ना पूज्य बंकट स्वामी महाराज म्हणायचे म्हणतात, असं गुरुजनांच्या मुखात नाही ऐकलेलं आहे. काय? रुची नेदी ज्यात नसता लवन. शब्दरचना छोटीशी आहे पण विशेष मर्म आहे त्याच्यामध्ये. हे सर्व कशा करतायत, हे संत मार्गदर्शन कशा करतात, त्याच्यावर हा मुद्दा चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जैनम. यह संसारे जन्म मरणाच्या पलीकडे जाण्याकरता संत मार्गदर्शक लागतात. म्हणून हा विवाह करत आहे. चव ते अन्न देत नाही ज्यात लवण म्हणजे मीठ घातलेलं नाही. हे कोणाला कळणार नाही? अत्यंत अनपणातल्या अनपण स्त्रीला सुद्धा कळेल. हाव माय, खरं आहे व मिठाच नाही घालेल मग कसं चव दिन ते. शिक्षकाची खूबी आहे माऊली, साधारण काळा कसं शिकवायचं म्हणून. मला वाटतं माझं विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता वगैरे झालेलं होतं. पूज्यश्री नरहरी महाराजांनी मला शिकवलेलं आहे आळंदीला असताना. परंतु महिम्न स्तोत्र आणि रामरक्षा राहिलेली होती आणि पूज्य महाराजांनी मला रामरक्षा आणि महिम्न स्तोत्र दौऱ्यात असताना शिकवलंय. विठाला विठाला. आणि तेव्हा माझे ज्ञानेश्वरीचे पारायणही चालू होते. दौऱ्याचे दिवसभराचे सर्व काही कार्यक्रम सांभाळून मी 2 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करायचो. तेव्हा दोन्ही टाइम प्रवचन व्हायचे आणि दोन्ही टाइम कीर्तन व्हायचे दौऱ्यामध्ये पूज्य बाबाजी असताना. तेव्हा ती ही गोष्ट सांगतो मी. सांगण्याचं तात्पर्य, लवण हा शब्द सामान्य लोकांना लक्षात येत नाही, पण तो पारिभाषिक शब्द आहे. मीठ शिकवणाऱ्याची खूबी, शिकवायचं कसं त्याच्यावर अवलंबून असतं. तुकोबारायांनी समाजाला मार्गदर्शन करत असताना त्यांना पसंती पडतील साध्या गोड्या बाबड्या लोकांना त्या पद्धतीचे उदाहरणं दिले. आता साधारण 25 वर्षापूर्वी खिचडी रोज व्हायची का? मी आतापर्यंत तुम्हाला काही विचारलं नाही, पण आता माझं बोललेलं तुम्हाला कळतंय की नाही हे आता तुम्ही उत्तर दिलं, मान हलवली डुलवली तर मला कळेल की यांना कळतंय. नाही तर बसले आपले टीव्ही पाहण्यासारखं मट मट मट. हा, मग पूर्वी रोज खिचडी व्हायची का? नाही. 15-20 दिवसात खिचडी व्हायची. जेव्हापासून सरकारनं तांदूळ द्यायला सुरू केलं तेव्हापासून यांची खिचडी रोज सुरू झाली. आणि त्या खिचडीच्या कारणानं परिवार सर्व असा भातासारखा झाला. त्याच्यात ताकदच राहिली नाही त्या खिचडीच्या पायरी. आणि त्या खिचडीमुळे त्या डायबिटीस वाल्यांचे जास्तच अवघड अजून, जास्त शुगर वाढते म्हणून त्याच्यानं डायबिटीस. हा, म्हणून ऐका, जर पसनी पडत असेल तर खिचडी करणं बंद करा, म्हणजे कमी करा, म्हणजे तुमच्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील ना. कीर्तन हा खरं तर खूप मोठा विस्तार आणि खूप ज्ञान विज्ञान आदी करून सांगणारा विषय आहे. परंतु आपली एक पद्धत आहे, आपली एक चाकुरी आहे, म्हणून जास्त इकडे तिकडे जाऊन सांगता येत नाही. पण तरी बाहेर काही हायगाय नाही करताना खिचडी करू नये जास्त, त्याचा परिणाम प्रकृतीवर वाईट होतो. सांगण्याचं तात्पर्य, पूर्वी खिचडी करत असताना माय मावल्या त्याच्यात चव येण्याकरता शेंगदाणे घालायच्या. परिस्थिती चांगली असेल तर त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे घालायचे. याच्या पलीकडे चव येण्याकरता काहीच नसायचं. तुम्ही बाल्य अवस्थेमध्ये ते अनुभवलेलं असेल, या वयोवृद्धांनीचं आयुष्य त्याच्यात घालवलेलं, तो काही प्रश्नच नाही. आता खिचडी बनवत असताना इतका बदल झालाय. त्याच्यात हिरवे वाटाणे, कोबो, फ्लावर कोबो, पत्ता कोबी नाही बरं, कोबी. आपल्याकडे कोबी म्हणतात, तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये कोबो. तिकडचे काही शब्द आजही असे कानात आहेत. एखाद्याला विचारलं, बाळा तुझे पप्पा कुठे गेले? तामट वपाया. खानदेशी लोकांना कळणार नाही हे तामट वपाया काय म्हणून. काय कळतंय का? तामट वपाया म्हणजे टमाटे विकायला गेलेत म्हणून. तामट वपाया पुणे जिल्ह्यातली भाषा. सांगण्याचं तात्पर्य, टमाटे, बटाटे, कोबी, हिरवे वाटाणे
चव येण्याकरता आता खिचडी टाकतात. काही काही लोक त्या सोयाबीनच्या वड्याही टाकतात त्याच्यात नरम नरम रबरासाठी. मी एकाला विचारलं, म्हटलं हे काय हो? म्हणे बाबा हे तसंच लागतं, घ्या आता. काय काही काही लोकांच्या डोळ्यात ते बसलंय, त्यांना त्याच्याशिवाय कर्मच ना. विठाला विठाला इतकी सामग्री, बदाम काजू काय टाकायचे आता सर्व, काय काय. पनीरही टाकतात का खिचडीत? नाही का? पनीर नाही का? बरं चला ना, पुढच्या कीर्तनात नको सांगायला. इतकी सामग्री टाकतात. त्या माऊलीने इतकं सुंदर खिचडी बनवली. आलेल्या सोयऱ्यांना घरमालकाला सांगितलं, चला हातपाय धुवा, बसा, भोजनाला प्रसाद आला. बसले, वाढलं. वाढल्यानंतर काय होतं नव्हतं त्याच्याबरोबरची पूरक असतील, निंबू, लोणचं, पापड वगैरे काय असेल ते. त्याच्यात नागलीचा पापड, उडदाचा पापड, चिकणीचा पापड. मी बरेच वेळेस म्हणायचो चिकणी आहे, मग खरबडी कुठे गेली? मग ते तुमच्या कळलं, मला कळलं ते बिबड्याचा म्हणजे तो खरबडीचा पापड आहे. खरबडा चिकनी चिकनी चिकनी, आपल्याकडे चिकनी ना पापड, चिकनी ना पापड. मग त्या खरबडी यावर तालुका सापडली खरबडी. आणि पापड वाढले वगैरे सर्व. आणि आपल्याकडे जेवायला बसलो की प्रारंभ करताना एकमेकाला काय म्हणतात, बसा. काय बसा. त्याप्रमाणे जेव्हा मी पहिल्यांदा विदर्भात गेलो, वाढणं झालं, मी म्हटलो बसा. ते म्हणे बुवा आपण बसेलच आहो ना. काय म्हटले? आपण बसेलच आहो ना. हा तुमच्या तिकडं बसेलच आहो ना. म्हटलं मग तुम्ही काय म्हणता? आम्ही म्हणतो घ्या. त्या दिवसापासून मी बसा म्हणणं सोडलं. म्हणजे आपण पहिलेच बसेल आहे, आता बसा म्हणजे जेवायला सुरुवात करा. काय सांगण्याचं तात्पर्य, जेवायला सुरुवात केली. सोयऱ्यानं तोंडात घास घातला आणि तोंड वाकलं केलं. स्वयंपाक करणाऱ्या मायमाऊलीने लक्ष ठेवलं पाहिजे जेवणाऱ्यांचे हावभाव काय. आणि खरं तर हे मी कीर्तनात सांगायला नको, या लोकांनी मला चांगला अनुभवलेला आहे. जेवणाऱ्याचे हावभाव पाहिले पाहिजे की काय लवकर संपतंय म्हणून. पूज्य बाबाजी, मी सुदुमऱ्याला जेवण झाल्यावर 52 वाट्या खीर प्यालेलो आहे. कारण तुम्ही तेव्हा माझ्या बरोबर नव्हते ना, मी पंक्तीत बसलेलो होतो. भुसावळला रवी भाऊ भोळे, श्रीपती बुवांना पटत नव्हतं की मी इतकं जेवतो म्हणून. ते म्हणे मी आज तुझ्याजवळ बसणार. म्हणता बसा. वाढताना सांगितलं एक चपाती वाढू नका, मोजताना थकणार म्हणून 2-2 वाढा. 2-2-2 सरी पंगत झाली. मी 8-9 जोड्या तोपर्यंत खाल्ल्या होत्या, म्हणजे 18-20 पोळ्या. श्रीपती बुवा म्हणे मला तुझ्या बरोबर जेवताना लाज वाटते, तुला पटेल तेवढं जेव, याच्यापुढे मी तुला बोलणार नाही. मी चाललो वरच्या मधल्या. मग सांगितलं पंढरनाथ बुवा आरू आणि वासुदेव बुवाला याच्याजवळच थांबा, हा किती खातो ते मला सांगा. 11 जोड्या खाल्ल्या. त्यांनाही लाज वाटायला लागली. भात घेतला, जेवण संपवलं. 22-24 चपात्या खायचो. पुरणपोळी, ताव खेळा. एकाच दिवसाचा दौरा होता, तुम्हाला आठवत असेल. बाबा उद्विग्न झाले होते गर्दी पाहून. दोंडाच्या मुक्कामाला गेले होते बाबा. लाभा रे पूज्य बाबा सांगायचे, आम्ही आचरणात आणायचो. तुम्ही सांगायचं लाभा रे, बरकता रे, टाका रे, चालद्या रे, निवद्या रे, आणि खा रे. खापरावरचे 8-9 मांडे खाल्ले मी. पंढरनाथ बुवाला विचारायचं, वासुदेव बुवाला विचारायचं. म्हणून म्हणतो की जेवणाऱ्याचा भाव वाढणाऱ्या मायमाऊल्यांनी ओळखला पाहिजे. जेवणारा कसा आहे बा, हे बाजूचे म्हणायचे वाढा, आणि त्या बाया भिडायच्या की ह्या बुवाची जर तब्येत बिघडली तर बाबा आम्हाला रागवतील, त्या मला वाढत नव्हत्या. माझं होतं मौन. मग मी खून केली. तिथल्या हजर आहेत त्या मावशी, गेल्या आता 1-1.5 वर्षापूर्वी. भाव पाहिला पाहिजे की समोरचा कोणत्या भावात आहे. तशी ती स्वयंपाक करणारी माऊली पाहत होती. माझा एक जोडदार आहे बरं, लांबे वळगावला महाराजांच्या गावी. आम्ही 2 जण जर जेवायला बसलो ना, आमचा 3रा मित्र आम्हाला म्हणायचा, एवढी कणिक एखाद्या बसलेल्या बैलाला खाऊ घातली तर तो उठेल म्हणे, पण हे उठत नाही. मला स्वाभिमान वाटतो हे सांगताना, कारण माझ्या बापाचं नाव भीमसिंग होतं. मी त्यांचा मुलगा आहे.
आणि तुमची कृपा झाली. मला 10-12 वर्ष झाली, मी रात्रीचं मरेपर्यंत जेवण बंद केलेलं आहे. 10-12 वर्ष झाले मला रात्रीचं जेवण बंद आहे. कृपा आहे तुमची. एवढं जेवणारा मनुष्य, काय जेवणाऱ्याचा भाव ओळखला पाहिजे म्हणून ती माऊली पाहत होती. काही माणसं जेव्हा आम्ही लोक जेवतो ना, माय माऊल्यांना आनंद वाटतो. बघा माई कशी जेवतात. माई महाराज आनंदाने त्यांना बनवलेल्याचे श्रम पारितोषिकात बदल झालेले दिसतात. आणि जर बाबा जेवला नाही किंवा त्यांचा मुलगा जेवला नाही, मग त्यांना वाईट वाटतं. मी एवढं जीव लावून तयार केलं, हा का जेवत नसेल. तसं त्या सद्ग्रस्ताने घास उचलला, तोंडात खिचडीचा घातला, तोंड वाकडे केलं. त्या माऊलीला असं वाटलं काय झालं असेल बाई. मग ती विचारू शकत नाही सोयऱ्याधाऱ्यांना की काय झालं म्हणून. काय विदर्भ मराठवाड्यातला शब्द आहे ना हा, तोंडाने टाकून का ती विचारू शकत नाही. मग आपले मालक बाजूला बसलेले त्यांना इशारा केला काय झालं म्हणून. तो म्हणतो मी अजून घासच घेत नाही. मग ती दाटवते दरडावते गुपचूप इशाऱ्यानं. हे माणसं आहेत ना, महिलांवर लई रुबाब करतात म्हणले, पण महिलाही बरोबर गुपचूप गुपचूप रुबाब करून घेतात त्यांच्यावर. उचला लवकर घास. हा असा पटकन घास उचलला, तोंडात घातला, त्याने तोंड वाकडं केलं. त्या आईच्या मनात जास्तच खतबत झालं. काय काय झालं असेल काय. मी आलेले तोंड वाकडं करतात, माझं काही तोंड वाकडा करतो. काय झालं असेल काय झालं असेल. तिला कळत नाही. तिला वाईट वाटतं, उदास वाटतं. काय झालं असेल काय करावं म्हणून मालकाला असं गुपचूप नजर चुकून असं थाट खाऊन कीर्तन पाहतही जा. आता पूर्वी फक्त कीर्तन ऐकावं लागायचं, आता कीर्तन पाहावं लागतं. तेव्हा कळतं. आणि कीर्तनकाराला हावभाव करावे लागतात नाटकासारखे. मग लोकांना वाटतं वा वा भारी बुवा होता. त्या 35,000 येणारे बिगर आपणे आणि घेणारे तर महाबिगर आपणचे. विठाला इशारा केला आणि मग त्यांना हळूच सांगितलं काय, जरी भरपूर सामग्री वापरलेली असेल पण त्याच्यामध्ये मीठ घातलं नाही, ते केलेले श्रम वाया गेले. तसं जीवन जगत असताना साधना भक्ती उपासना जर आपण केली नाही तर आपलं जीवनही वाया जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम खंती ते न करा होणे म्हणून जलाशयामध्ये ज्यावेळेस जहाज प्रवास करत असतात तर त्यांचा ऍक्सिडेंट होऊ नये, त्यांना काही धोका होऊ नये, खाली असलेला दगड खडक त्याला आदळू नये म्हणून त्या ठिकाणी दीपस्तंभ असतात. त्या जहाजाचा व्यवस्थित प्रवास व्हावा म्हणून दीपस्तंभ असतात. तसं या भवसागरामध्ये आपली जीवनरूपी नौका चालत असताना हे संत रूपी दीपस्तंभ असतात. आणि हे आपल्याला मार्गदर्शन करतात की या रस्त्याने तुम्ही जा, म्हणजे मोक्ष सुखाचा ठेवा प्राप्त होईल, ईश्वर प्राप्त होईल, देव प्राप्त होईल. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असे काही सिद्धांत समाजाला सांगायचे होते, संतांची महती सांगायची होती, संतांचं संतत्व समाजाला पटवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी जसं मी एक खेड्यापाड्यातलं सामान्य असं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं पटवून समाजाला, अत्यंत अशिक्षित अशा समाजाला सुद्धा भक्ती क्षेत्रामध्ये पटवून भक्ती क्षेत्रामध्ये आणलं. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज असं छोटस सामान्य सहज प्रत्येकाच्या लक्षात येईल, प्रत्येकाला पटेल, प्रत्येकाच्या अनुभवातलं असं एक उदाहरण जगद्गुरु तुकाराम महाराज देतात. ते अभंगाचं पहिलं चरण. हर
सिंपल आणि सरळ असं उदाहरण, अत्यंत सामान्यातल्या सामान्य लोकांना कळेल असं उदाहरण आहे. अभंगाचं पहिलं चरण म्हणजे दृष्टांतच आहे, उदाहरण आहे. समाजाला पटण्याकरता, समाजाच्या लक्षात येण्याकरता, ना मनोरंजन, ना टाइमपास, ना करमणूक, का ज्ञान भांडवल नाही म्हणून नाही येते. समाजाच्या गळीत ज्ञान उतरवण्याकरता केलेला तो सुंदर असा छोटासा अल्पासा प्रयत्न आहे. ध्यानात ठेवा, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांतापेक्षा दृष्टांताच्या ओव्यात जास्त आहेत असं ऐकून आहे. विठ्ठल 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 10 मिनिटं वेळ आहे ना अजून. आपले मुरलीधर महाराज कानडी पण होते ना. हरिभाऊ महाराज तिजारे गाथा पाठ होता हो त्या महापुरुषाचा. तिजारे हो, आयुष्यभर एखाद्या जीवनमुक्त महात्म्यासारखे जगले ते. आळंदी पंढरपूरला वगैरे सोमण्याला असायचे. अशी माणसं भविष्यामध्ये डोळ्याला सुद्धा बघायला मिळणार नाही. का कोणता संप्रदाय कोणत्या दिशेने जाईल आता हे कळत नाही. खूप खूप अत्यंत उदास आणि विदेह मुक्ती प्राप्त जिवंतपणी झालेले महात्मे या ग्रुपमध्ये होते. चला, तुकाराम महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. अर्भक म्हणजे बाळ, बच्चा, लहान बालक. त्याच्याकरता शिक्षक जरी उच्च शिक्षित असेल, तो जरी शिकलेला असेल, तो जरी पोहोचलेला असेल, त्याला जरी ज्ञान झालेलं असेल, त्याला जरी कळत असेल, तरी सुद्धा त्या बालकाला शिकवण्याकरता त्याला पेन्सिल धरण्याची आवश्यकता नाही, तरी तो पेन्सिल धरतो. पाटी हातात घेण्याची त्या कालखंडातली लिहिण्याची एक साधन. मला तर असं वाटतं या पाटीच्या अगोदर मातीत लिहिलं जायचं असं ऐकून आहे. पण नंतर पाटी जन्माला आली. त्या पाटीवर आणि शिक्षकाने लहान बाळाचा हात धरावा आणि गिरवावं. त्याला आवश्यकता नाही, शिक्षकाला आवश्यकता नाही. आता पंत हा जो शब्द आहे हा अत्यंत पुरातन शब्द आहे. त्याच्यानंतर मास्तर, शिक्षक, गुरुजी असे शब्द आले. मी जेव्हा 4थी 5वीत होतो ना तेव्हा सर शब्द आलेला आहे. मी 4थी 5वीत असताना आमचे गुरुजी, काही काही पोरांना तर यांना मास्तर म्हणू नये हेही माहित. मास्तर नंतर कुठे गुरुजी म्हण असं म्हणायचं. काही त्यांना काही काही तेही माहित नसतं मास्तर. मग ते आमचे गुरुजन लोक आम्हाला म्हणायचे हे सर म्हणत जा. आता आम्हालाही माहित नाही सर काय आहे म्हणून. माग सर का पुढं सर का इकडे सर का तिकडे सर, सर तर सर आणि सर म्हणा. तेव्हापासून सर शब्द आला. आता वास्तविक मी स्वतः शिकलेलो आहे, पण तरी सुद्धा मला आता एक नवीन शब्द माहीत पडला, मॅम. तिथं मॅम शब्द नव्हता पूर्वी. आता पुण्यातले जेव्हा कॉलेजमधले मुलं मला भेटायला लागले, माझ्या संपर्कातले, तेव्हा ते मला म्हटले आमच्या मॅम असं म्हटले. म्हटलं मॅम काय नाही तर पहिले मास्तरी नाव शब्द होता. बरं, सरनी बाई काही सरीन नव्हती तर आमच्या वैद्य बाबा म्हणायच्या बुवाची बाई काही गोळीन नाही म्हणे. पारिभाषिक शब्द आहे. पंत शब्द आहे. त्या कालखंडामध्ये ब्राह्मण हे विशेष करून शिक्षक असल्यामुळे, मार्गदर्शक असल्यामुळे तुकोबारांनी तो पारिभाषिक शब्द घेतलेला आहे. अर्भक म्हणजे लहान बाळ, त्याला शिकवण्याकरता गरज नसताना जसं शिक्षक हातामध्ये पाटी पेन्सिल घेतं आणि त्यांना शिकवण्याकरता प्रयत्न करतं आणि त्याला शिकवतं. म्हणून शिकवणाऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. शिकवणाऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. पूज्य गुरु महाराज वरसाळेकर बाबा या अभंगावर एक दृष्टांत सांगायचे. असं मी कॅसेट मधून ऐकलेलं आहे. लहानपणी त्यांचे कीर्तन ऐकले, पण तेव्हा मला ते कळत नव्हतं. त्यांचा अनुग्रह आहे, त्यांची सेवा घडली 7-8 वर्ष. हे दोघेही तिथले उत्तराधिकारी आहेत, पण यांनी उत्तराधिकार स्वीकारला नाही. दोघेही होते तर त्या ठिकाणी लहान बाळाला शिकवण्याकरता हातामध्ये शिक्षकाला आवश्यकता नसताना सुद्धा पाटी घेतली जाते. पूज्य गुरु महाराज एक उदाहरण सांगायचे की शिक्षकाने एका फळ्यावर मुलांना, त्यांना काही बाजूला ऑफिसमध्ये काम करायचं होतं म्हणून एक गणरायाचं सुंदर चित्र काढलं आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की सर्वांनी हे चित्र मी येईपर्यंत काढून ठेवा आपापल्या पाठीवर किंवा वहीमध्ये पेन वगैरे जे काही असेल असं चित्र काढून ठेवा. शिक्षक कामाला गेले आणि मुलांनी सर्वांनी चित्र काढलं. त्यांचं काम संपलं. ते टीचर, शिक्षक, गुरुजी क्लासमध्ये आले. प्रत्येकाची पाठी पाहिली. का रे, तू गणपती सुंदर काढला, पण तू पाय थोडा वाकडा झाला. दुसऱ्या मुलाचं, अरे तू हे सुंदर चित्र काढलं, पण तुझाही पाय वाकडा झाला, म्हणजे गणपतीचा काढलेल्या चित्रातला.
असं करत करत शेवटच्या मुलापर्यंत गेले. अरे अरे तू सुद्धा पाय वाकडा केला. पण शेवटचं शाळेत मोठं होतं पण बोलायला हुशार होतं. येतंय का माझं बोललेलं लक्षात? काही मुलं शाळेत हुशार असतात पण घरी त्यांना काहीच येत नाही, आणि काही शाळेत मोठं असतात पण घरचं तुम्ही काही सांगा, फार दुसऱ्याच्या बकरीचा चारा आणून चोरून आणायला सांगा. कळतं का? आता तुम्ही सर्व सुसंस्कृत आणि सांप्रदायिक असल्यामुळे ते तर खेड्यापाड्यात सांगता येतं की दुसऱ्याच्या कोंबडीचा अंड का काढून आणायला लावत नाही, बरोबर काढून आणतात. आणि हे पाहिजेच हो. भगवान कृष्ण जर गीता सांगत असताना आसुरी संपत्ती अगोदर सांगतात, आम्ही थोडंफार चटणी मिरची सारखं काय सांगू नये? जर कोणाचा आरोप असेल तर ऐकावंच लागेल तुम्हाला. सांगण्याचं तात्पर्य, शेवटचा मुलगा म्हणतो, सर आमच्या गणपतीचा पाय वाकडा झालेला नाही, पहिले तुम्हाच फळावरला पाय द्या का. तुमच्या फळ्यावरच्या गणपतीचा पाय वाकडा झाल्यामुळे आमच्या सर्वांच्या गणपतीचा पाय वाकडा झाला, म्हणून जबाबदार माणसावर मोठी जबाबदारी आहे. भगवद्गीता सांगते, यज्ञ श्रेष्ठ सत्तदेवे तरोजनः सयत प्रमाण लोकस्तदनुवर्तते. या नात्याने संत या संपूर्ण भूमंडळातील एक जबाबदारीत व्यक्तिमत्व आहे एक असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांची महती समाजाला पटवून देण्याकरता हे एक छोटस उदाहरण दिलं. पण ते त्यांना पटलं नाही, ते त्यांना रुचलं नाही, ते त्यांना यथायोग्य यथाशक्ती जसं पाहिजे तसं वाटलं नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागलं. पण मात्र उदाहरण दिलं. अर्भकाचे साठी पंते, मार्गदर्शक, शिक्षक वगैरे तुम्ही जो नाव घेणार तो, पंते हाती धरली पाटी. जगद्गुरु तुकाराम महाराजांना अजून काही उदाहरणं पुढे द्यायची आहेत, परंतु त्या ठिकाणी मेन सिद्धांत जो महत्वाचा आहे संतत्वाच्या बाबतीमध्ये सांगायचा तात्पर्य, तो सिद्धांत त्यांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितला. तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, तैसे संत जागी, बाकी आहे. मला असं वाटतं आपली संकल्पित वेळ पूर्ण झालेली असल्यामुळे आणि आपल्याला पांडुरंगाचं चिंतन करायचं आहे. तुम्ही म्हणणार बाबा पुढचं काही अहो मला पुढे अजून अनेक पुण्यतिथी आपल्याला करायचे आहेत. विठोबार कुमाई Oh
10:05 मग आपली वेळ संकल्पित झाली ना पूर्ण. कारण आमच्या तिकडे पद्धत वेगळी आहे. शेंडी तुटो का पारंबी तुटो. तुमच्याकडची वेगळी. नितातील समजतात म्हणे जास्त कीर्तन केलं का. मग मी नाही नितातील. मी आलो फक्त आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या कारणाने हो. नाही तर मला लाख रुपये दिले असते तरी आलो नसतो मी. हा नाही खोटं नाही बाबाजी. कमीत कमी 1-2 लाख रुपयाचा तारा गोशाळेत बाहेर पडलेला आहे आणि पावसाचं वातावरण. मला सांभाळायच्यात गायी. माझ्याकडे अंधा अपंग गायी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. स्वतः बाबाजी तुम्ही सर्व लोक येऊन गेलेले आहात. पुढे भविष्यात येणार आहात. म्हणून फक्त ही माझी दिव्य परंपरा आहे. हे माझी त्यागी आणि बलिदानी महापुरुष आहेत. यांची अंगळी पकडली मी. यांचं बोट पकडलं. यांच्या मागे येण्याचा प्रयत्न केला मी. काय म्हणून मी पूज्य श्री लक्ष्मणबाबांच्या कारणाने आलो. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात की तुम्ही ही सुंदर सेवा साधना करत आहात. काळजी घ्या. सतेषु जायतेषु रहा सहस्रेषु पंडितः वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. याच्याही पेक्षा पुढचे संत असतात. विठ्ठला विठ्ठला. ही भव्य दिव्य अशी परंपरा आपण सर्वांनी खूप पद्धतशीर सांभाळली पाहिजे. या बलिदानी महापुरुषाचं बलिदान वाया जाता कामा नये. जोपर्यंत आमचा संत समाज या ठिकाणी सेवा साधना आणि मार्गदर्शन करण्याकरता आहे तोपर्यंत या मठ मंदिर आश्रमाचा दिव्य भव्य विकास प्रचार प्रसार होत राहील हे ध्यानात ठेवा. सर्वसामान्य मनुष्य करूच काय शकतो. काय बोलू का. कोणी माझ्याजवळ कितीही खुशारकी मारत असेल. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज लांब आहेत. पहिले आमच्याशी तर बोलून बघा. कोणी बाबा 100 एकर आहे चाप. कोणी बाबा एवढी डिग्री आहे चाप. कोणी बाबा विदेशात. हा काय नाही कळलं. 100 एकर जमीन असेल का 10 करोड 50 करोड असेल त्याच्याकडे बॅलन्स असेल त्याला 101 रुपया नारळ सुद्धा कोणी देत नाही. आपली दाढी पाहिल्याबरोबर 500 एकर नारळ. बोला दाढी भारी का तुमची प्रॉपर्टी भारी. बोला दाढी भारी का तुमची डिग्री भारी. बोला काय उत्तर देऊ शकता तुम्ही माझं. मी कुंभाला गेलो होतो. कुंभाला कमीत कमी इथून तिथं 1400-1500 किलोमीटर अंतर आहे आणि कमीत कमी 30-35 टोल नाके लागतात. एक सुद्धा टोल नाका. दादा आहे मी. डॉन आहे मी. राजकारणी आहे मी. काही शासकीय कर्मचारी आहे मी. काहीच नाही. उभा कर तुला बन मागे मागे कोणी आपण गाव ना गाव बाई मारतीच बोंबितोय असा मी. हैराणी कळते ना तुम्हाला. टोल नाक्यावर गेला सीताराम सट्टक एक टोल नाका नाही दिला. 5,000च्या वर टोल नाका लागलं असतं. आता सुद्धा चेक करा वाटल्यास टोल नाका नाही धरलेलं. अरे एक सामान्य तुच्छ सेवक कळत नाही. साधू कधी कळेल आपल्याला. संत कधी कळेल आपल्याला. वेद उपनिषद तर लांबाच आहेत. म्हणून ऐका वेळ गेलेली नाही. हे अत्यंत सिद्ध स्थान आहे. हे दिव्य स्थान आहे. दिव्य महापुरुषाचं आहे. हे दिव्य महापुरुष हे सर्व वैष्णव वारकरी कार्यकर्ते सांभाळणारे सेवा करणारे ध्यानात ठेवा. म्हणून या सर्वांच्या प्रेमास्तव इथपर्यंत आलो. आल्यानंतर पहिलं चरण सांगणं झालं. आता पुढे एक एक चरण सांगत चालू आपण. पुढे यदा कदाचित भविष्यामध्ये काय सांगू. तुकाराम महाराज म्हणतात तैसे संत जगी. समाजाला आदर्श स्वतः ते आचरण करून दाखवतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. तैसे संत जगी क्रिया स्वतः आचरण करून दाखवतात. पुढे उर्वरित विषय असा आहे की एखाद्या माऊलीचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं. कारण प्रत्येक घरामध्ये माऊलीला बाळ असतं. परिवारामध्ये नात्या गोत्या सोयऱ्या संबंधामध्ये प्रत्येक प्रापंचिकाकडे बाळ असतं. उदाहरणातून सिद्धांत कळावा म्हणून हा प्रयत्न आहे. काय ज्याप्रमाणे एखाद्या आईला झपाझपा चालता येत असलं तरी सुद्धा ती झपाझपा चालत झेलम एक्सप्रेस काही काही बाया म्हणजे कामले जावंटांनी चालते बरं घेता घ्या. घर येवांटांनी चालते त्याचा कामले जावंटांनी मुद्दाम पाया गाळत हे तर झेलम एक्सप्रेस ती झपझप चालत असली रपा रपा चालत असली फटाफटा चालत असली तरी सुद्धा तिचं लहानसं बाळ तिच्या बरोबर असलं किती बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. तुकाराम महाराजांना पहिल्या उदाहरणामध्ये उणीव अशी दिसली की शिक्षक शिकवत असताना आपपर भाव करतो. जे चांगले जाणकार समजदार आज्ञाधारक बुद्ध्यांक चांगले असलेले मुलं आहेत त्यांच्यावर शिक्षक जेवढा लक्ष देतो तेवढं अनपड गवार मंद बुद्धीकडे लक्ष देत नाही. फक्त आमची वारकरी शिक्षण संस्था जी कशी संस्था आहे की ती सर्वांकडे लक्ष देते हे ध्यानात ठेवा. अत्यंत अनपडातले अनपड पोरं अत्यंत बुद्धिवान कीर्तनकार निर्माण करणारी फक्त जोग महाराजांची संस्था आहे ध्यानात ठेवा.
पण तिथं मात्र व्यवहारामध्ये भेद दिसला. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांना या तिसऱ्या चरणातल्या उदाहरणातही जाणून आलं. ती माय, ती आई, ती फक्त आपल्या बाळाकरताच तसं चालते, दुसऱ्याच्या बाळाकरता नाही. आपुली याचा कळवळा आणि का बाळा. आता आमच्या दोन्ही मंडळी तर सांगत आहे, मामी उन्हात खेळत होता म्हणतात, हा गोंद्या खेळत होता तेव्हा. आता मग ते गोंद्या म्हणतात ना, अवघड वाटत. आता ते सर्व सांगत आले, त्याला मारू दे तिकडं, तू इकडं. उदाहरणातलं म्हणजे आईला आपलं पोरग जेवढं गोड आहे तेवढं दुसऱ्याचं नाही. म्हणून तुकाराम महाराजांना तेही उदाहरण कमी वाटलं. म्हणून बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. तुकाराम महाराजांनी असं उदाहरण दिलं की ते परफेक्ट योग्य यथासांग बसलेले असल्यामुळे तुकाराम महाराजांनी ते उदाहरण शेवटच्या चरणात दिलं आणि विषय संपवला.
कोणत्याही प्रकारचा अपपर भाव न करणारं जाणवलं. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव कोणत्याही प्रकारचा अपपर भाव करत असल्यामुळे हे उदाहरण त्यांना यथायोग्य वाटलं आणि ते उदाहरण त्यांनी दिलं आणि विषयाला परिसमाप्ती केली. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव जशी भेदभाव करत नाही त्याप्रमाणे संत सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता पवित्र दिशा सर्व साधकांना ते दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करणे दाविते अंगी. ज्ञानेश्वर झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी गुरुजनांच्या चरणी समर्पित करतो आणि सर्व आमचे दिवंगत संत महापुरुष ज्यांचे मी नावं घेतले यांची सर्वांची कृपा या तुच्छ साधकावर असो आणि विद्या